नमस्कार मित्रांनो, स्वागत असं तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आठवडं झालो आपल्या चॅनलवर एक पण व्हिडिओ योग नाही, कारण की माझी तब्येत थोडी बरी नव्हती, ताप इलेलो आणि मी थोडं कामानिमित्त बाहेर गेलेलो आहे. तर त्याच्यामुळे व्हिडिओ योग नाही चॅनलवर, सॉरी. तर मी येईपर्यंत आमच्या शेतातली शेती वगैरे सगळी करून झालेली 2-4 दिवसात. आणि इकडे आता आमचा लास्टचा दिवस असा. इकडे भाऊ आणि लावणी करतात, अण्णा आणि 2 भाऊ असत. हे नवीन मेंबर दिसता तो हर्ष गोलतकर असा. तर तुम्ही बघू शकता आमची शेती संपूर्ण लावून झाली या. आणि आज मग घराकडचं काम दिलेलं आणि जेवण करूचा, आणि मम्मी आणि शेतात इलेली. तर आता तरव लावून झालो आणि मम्मी आमची आवं घेऊन घराकडे जातात तुळशीत आवं लावच्यासाठी. तर मित्रांनो, मम्मी आता ह्यो आवं घेऊन घराकडे चालली आहे. आणि ह्यो आवं येताना अशी पद्धत असा कोकणात की अगदी एक तोंडातनं शब्द न काढता ह्यो आवं घेऊन जायचो. त्या आव्याची पूजा करायची आणि मग तुळशीत तो रोवून ठेवायचो, अशी पद्धत असा कोकणात. तर आता मम्मी घराकडे घेऊन चालली या. पप्पा आमचे काम करतात इकडे. तर आमच्या संप्रदायातर्फे वृक्षारोपणचा एक उपक्रम होतो, तर त्यासाठी पप्पा झाडं लावत होते इकडे. चला तर मित्रांनो, मम्मीच्या मागे मागे आपण पण जाऊया. मम्मी कशा प्रकारे ह्यो आवो तुळशीत रोवतात ही बघूया. चला. तर मित्रांनो, दुपारी मोठं पाऊस येणार असतो, पण वाऱ्यान त्या पावसात घालवल्यान आणि संध्याकाळी आम्ही इलो परत शेतात, कारण की आता शेती वगैरे लावून तर संपलेली. पण भाव म्हणायला लागलो की यंदा आम्ही ट्रॅक्टर घेतलं तर काहीतरी लावूया बिये वगैरे भाजीचे. तर म्हणून भावाने इकडे ओळी खणून घेतल्यानं आणि त्याच्यात आता तो भोपळ्याचे बिये लावतलो हा. होय. तर भावाने अशा प्रकारे ओळी खणून घेतल्यान आणि आता त्याच्यात तो खत घालता. रकात संपली आणलेली. तर मित्रांनो, आमची शेती बघू आमच्या संप्रदायातले रितेश दादा इलेले आमच्याकडे. तर पप्पांकडे त्यांचा काहीतरी काम होता, शेती बघूक नाही योग होते. तर पप्पा आणि रितेश दादा दोघेही घरात जाऊन निघाले आणि भाऊ आणि मी इकडे भोपळ्याचे बिये लावत होतो शेतात. तर आपलं काम कंटिन्यू करूया. तर भावान छोटे छोटे खड्डे काढल्यान आणि त्याच्या आत ती रका टाकल्यान आणि रका मातीत मिक्स करून त्याच्या आत मग भोपळ्याची बी लावल्यान आतमध्ये. पूजा होईल बाकी काय ना.
तर मित्रांनो, भावान सगळ्या ओळींमध्ये बिये रुजवून झाल्यानंतर मुंग्यांची पावडर टाकल्यान त्याच्यावर, नाहीतर जर पावडर आपण टाकली नाही तर मुंगे येतले आणि ती आपण जी बी रुजवली ती खाऊन जातले हत. तर आजच्या व्लॉगमध्ये एवढाच. ह्यो व्लॉग तुमका कसं वाटलो ह्या कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडलो तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. बाय.